यैशय्या संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. शिणलेल्यांना बोलून धीर कसा घ्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे. तो रोज रोज सकाळी मला जागे करतो. शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडतो. प्रभू परमेश्वराने माझे कान उघडले आहेत. मी फितूर झालो नाही, मागे फिरलो नाही. मी मारणाऱ्यांपुढे आपली पाठ केली. केस उपटणाऱ्यांपुढे मी आपले गाल केले. उपमर्द आणि चिथू यांपासून मी आपले तोंड चुकवले नाही. प्रभू परमेश्वर मला सहाय्य करणार म्हणून मी लज्जित झालो नाही. मी आपले तोंड गारगोटीसारखे केले. माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते. मला नीतिमान ठरवणारा जवळ आहे. माझ्या बरोबर कोण वाद करणार? आपण समोरासमोर उभे राहू. माझा प्रतिवादी कोण असेल त्याने माझ्या पुढे यावे. पहा, प्रभू परमेश्वर माझा सहाय करता आहे, तर मला दोषी कोण ठरवणार? प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. यहुदा इस्कारियोत नावाच्या 12 जणांतील एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल? त्यांनी त्याला 30 रुपये तोलून दिले. तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, आपणाकरिता वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे? त्याने म्हटले, नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की गुरुजी म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे. मी आपल्या शिष्यांसह तुमच्या येथे वल्हांडण सण करतो. मग येशूने सांगितल्याप्रमाणे त्याच्या शिष्यांनी जाऊन वल्हांडणाची तयारी केली. संध्याकाळ झाल्यावर तो 12 शिष्यांसह भोजनास बसला आणि ते भोजन करत असताना त्याने म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, तुमच्यातला एक जण मला धरून देईल. तेव्हा ते फार खिन्न झाले आणि प्रत्येक जण त्याला विचारू लागला, प्रभूजी, मी तर नाही ना? त्याने उत्तर दिले, ज्याने माझ्या बरोबर ताठात हात घातला तोच मला धरून देईल. मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा, परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार. तो मनुष्य जन्मला नसता तर ते त्याला बरे झाले असते. तेव्हा त्याला धरून देणारा यहुदा याने विचारले, गुरुजी, मी तर नाही ना? तो त्याला म्हणाला, होय, तू म्हटले तसेच. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.